सरस्वती, तू जे नवीन घर बघणार आहेस ते नक्की कुठल्या एरियात आहे? आता मी नाही म्हणजे मोकल काकूंच्या घराजवळच आहे का? काय ग? ते तुला विचारायचंच राहिलं. कुठे राहणार आहेस तू? आणि एकटीच आहेस की तुझ्या सोबतीला कोणी आहे? आता मी सांगते ना नंतर. तुम्ही आधी जेवून घ्या. जेवण गार होत आहे. हा, जेवून घ्या. दादा तुका पुरी देऊ काय? तुम्ही सगळे असं किती बघतात माझ्याकडे? जेवा जेवा तुम्ही. एक मिनिट. हॅलो, हा बोल. हॅलो डॉक्टर. तुझ्या खोलीचो बंदोबस्त झालो हा. काय सांगतास? ठीक आहे, मी येते तुमका भेटू. हा, काय ग, कुणाचा फोन होता? ता माझ्या एका मैत्रिणीचा होता. मीट सून असं म्हणाली. ते का नोट्स हवे होते ना म्हणाल. अच्छा. या पप्पे दादा फोन करते. हॅलो. हा, हॅलो पप्पे दादा, मी खय येऊ? हा, तर साईबाबा मंदिर ना थई ये. साईबाबा मंदिर? अरे थय कसा घेऊ? अगो थयाच भंडारो असा आणि फणसाची भाजी पण असा. तू ये, आपण दोघा मस्त ताव मारू. ये, कम फास्ट. अरे तू काय डोक्यावर पडलास का रे? थांब, मी ना डॉक्टर झाले ना आधी तुझ्या गुडघ्यांचाच उपचार करताय. हा, कर कर. अगो रात्रीची घरांवर पाळत ठेवून ना माझे गुडघे दुखतात गो. अरे गुडघ्यांचा म्हणजे तुझ्या गुडघ्याच्या आतला जो मेंदू असा ना त्याच्यावर उपचार करताय. कित्याक? अरे बाबा, तू माका खोली दाखवणार होतास ना. अरे देवा, विसरलोय. खोली कायची? विहिरीची की खड्ड्यांची? तुझ्या नसलेल्या मेंदूची. अरे पप्प्या दादा, जय माणसं रवतात ती खोली तू दाखवणार होतास माका. विसरतोस कसा रे तू? अच्छा. ती खोली काय? सॉरी विसरले. एक काम कर, गणेश बेकरी ना थई ये. थई ना आपण जाऊया. बरं ठीक आहे, दिले. चालत, चल ठेवते. चला भंडारा. फणसाची भाजी घे बाय माझे. घे बाय माझी. तेव्हा नशीब हे का फोन केलं, नाहीतर भंडाऱ्यात जेवूक नेला असताय. गाडीत बस. कशा? मला जास्त प्रश्न केलेले आवडत नाहीत, कळलं? बस. मॅडम, तुमका काय बोलायचं होता का? म्हणजे माका जरा महत्वाचं काम असा. मला बोलायचंय तुझ्याशी. काय काय बोलायचं आहे? सांगते. ड्रायव्हर, गाडी साईडला घे. मला तुझी माफी मागायची होती. सरस्वती, मला खरंच माफ कर. मी तुझ्याशी खूप चुकीची वागली आहे. मॅडम, अहो तुम्ही माफी किती मागतास? काय झालंय? सरस्वती, विशालला माझा वीक पॉइंट आहे. तुला मी जो काही त्रास दिला तो फक्त आणि फक्त मातृप्रेमाच्या जेलसीमुळे. कारण तू सतत विशालच्या जवळ जवळ करायची आणि विशाल पण फक्त तुझंच नाव घ्यायचा. मला खूप त्रास व्हायचा, मला खूप राग यायचा. आता मला माझीच लाज वाटते. मॅडम, ह्या बघा, असा
नाही सरस्वती, तुझं मन खरंच खूप मोठं आहे. मी तुला इतका त्रास दिला, तुला मी इतकं बोलले, पण तू सगळं सहन केलंस. एक अक्षर सुद्धा काढलं नाहीस तोंडातून. मी तुला मोकल काकूंवरून धमकी काय दिली, लादी काय पुसायला लावली, किती त्रास दिला ना मी तुला, किती वाईट वागले तुझ्याशी. ह्या एवढ्या कशा बदलल्या? चक्क माझी माफी मागतात. विशालच्या प्रेमापोटी, मुलाच्या ममतेपोटी आंधळी झाली होते मी, आंधळी. विशालचा राग पण माझ्या साहजिक आहे, कारण तो 5 वर्षाचा होता जेव्हा मी त्याला सोडून गेले. पण तुला खरं सांगू, खूप लहान होते मी. नवरा काय, मूल काय, जबाबदाऱ्या काय, त्यातलं काहीच कळत नव्हतं. खूप अल्लड होते मी. आणि ऐन तारुण्यात मला विशाल झाला आणि मला फक्त पैसा दिसत होता. आणि मातृत्व समजण्याच्या आधीच मी त्याला सोडून निघून गेले. मातृत्व ही समजण्याची नाही तर अनुभवायची गोष्ट असता ना. मग हे कोणत्याही परिस्थितीत लग्न झालं असत तरी आपल्या मुलाबद्दल प्रेम, माया आणि काळजी हे आपसुकच येतं ना. मग हे तुला माझ्यावर विश्वास नाही बसणार, पण मी खरंच बोलतेय. देवा शपथ, माझ्या विशालची शपथ. आता मला कळले, पैसाला पावसासारखा असतो, धो धो पडतो, पण शेवटी हातातून निसटून जातो. आपण भ्रमात असतो की तो आपला आहे, पण पैसा आपला कधीच नसतो. या धो धो पावसात मातीशी घट्ट पाय रोवून असतात ना ती झाडं, नाती सुद्धा त्या झाडांसारखीच असतात. कितीही संकट येऊ दे, कितीही वादळ येऊ दे, पण आपल्या मुळांशी जखडून असतात. प्रामाणिक, मरेपर्यंत साथ देणारी. मी फक्त त्याला जन्म देऊ शकले, आई नाही होऊ शकले. मला आई व्हायचंय ग. मला त्याचे लाड करायचे आहेत, त्याचे सगळे हट्ट पुरवायचे, त्याची काळजी घ्यायची आहे. मला त्याची आई व्हायचंय. ह्या काय चालला? माका तर काय कळत नाही. खराच आता यांच्यातली खरी आई बोलत असत काय? सॉरी, सॉरी. हे बघ सरस्वती, मी तुझ्याकडे काही मागत नाही. मला फक्त व्यक्त व्हायचं होतं. मला फक्त तुझी माफी मागायची होती. तू मला माफ करशील की नाही हे नाही माहिती मला, पण तुला त्रास दिल्याचं गिल्ट आता माझ्या मनातून निघून गेलाय आणि त्याचाच आनंद आहे. जातो. हा. कोण होत्या या? ह्या खराच सौदामिनी दंडवते होत्या काय? हे आणखी कोण? ह्या अचानक एवढ्या कशा बदलू शकतात? पण ह्या खरा बोलत असतील काय? सगळं लायनर खराब झालं माझं. ही गौतमी माझ्याकडून काय काय करून घेईल ना काय माहिती. एवढं सगळं मी करते खरी, पण विशाल परत येईल माझ्याकडे. रस्तो तर बरोबर दाखवता डॉक्टर, कोणी वस्ती काय बरोबर दिसत नाही मग डॉक्टर. पप्पे दादा, माझ्याकडे आता पर्याय नाही. पण ना डॉक्टर, तुझ्या बाबांचं एवढं मोठं बंगलो असून तू या झोपडपट्टीत राहणारच? पप्पे दादा, बंगला आणि झोपडपट्टी ह्यात काय तर फक्त चैनीचाच फरक आहे. बाकी 4 भिंती आणि छप्पर तर सेमच असताना. आणि थंय जाऊन माका बाबांचा ना टेन्शन नाही वाढवायचा रे. मी हय राहीन, मीठ भाकर खाईन आणि सुखात झोपेन. थंय जाऊन माझ्यामुळे काय प्रॉब्लेम झाला ना तर त्या पंचपक्वान पण माका गोड नाही वाटणार.
राईट हम्म. मग काय राईट वळूचा असा अरे ता लेफ्ट आ राईट हय असा होय काय पण माका शाळेत शिकवले नव्हता विसरलास ना चल. नाही ग मला नाही जमत आहे मला नाही सहन होत विशालशी बोलल्याशिवाय अगं तुम्ही सगळे लोक विशालशी बोलताय आणि मी तिकडे गप्प उभी आहे नाही मी नाही राहू शकत विशालशी बोलल्याशिवाय आय कांट मग तू समजून घे ना ग इरा शांत हो बाळा शांत हो असा त्रागा करून काय होणार आहे हे बघ तुला तुला तेच कळत नाही अगं माझ्या डोक्याने विचार करून बघ ना कधीतरी पण गप्प राहून काय होणार आहे इरा तू ये बरं इथे बस बस हे बघ ऐक सावध जर साधायचं असेल ना तर एक पाऊल मागे यावं लागतं चोर पावलांनी त्याच्यापर्यंत जावं लागतं तू कशाला टेन्शन घेते मी आहे ना माझ्यावरती विश्वास नाहीये का तुझा अगं विश्वासाचा प्रश्न नाहीये पण काय मी तुला सांगितलं होतं सौदामिनी मॅडमशी मैत्री करा भेटलीस तू त्यांना मम्मा सौदामिनी मॅडम माझ्या वयाच्या आहेत का आणि एक मिनिट अशी वन डे मध्ये फ्रेंडशिप कशी होते शिवाय त्या हॉस्पिटलच्या ओनर आहेत मला भीती वाटते मी तेच सांगतेय त्या ओनर आहेत हॉस्पिटलच्या तुझा हा राग आवर आणि त्यांच्याशी मैत्री कर त्यांच्याशी गोड बोल त्यांना इम्प्रेस कर मी फासे टाकलेच लवकरच जे जे काही हवंय ना ते मिळेल तुलाही आणि मलाही फक्त तुझ्या मम्मावर विश्वास ठेव मम्मा अगं आय ट्रस्ट यू प्लीज काही झालं ना तरी विशाल फक्त आणि फक्त माझाच व्हायला हवा हो बाळा फक्त मी सांगितलं तसं करशील ना तर सगळं तुझ्या मनासारखं होईल थँक्यू आणि सॉरी इट्स ओके बाळा पप्पे दादा अजून किती लांब आ अगो ह्या काय डेस्टिनेशनला ही बघ ही खोली असा ही डॉक्टर हे नको जाव इकडे खोली असा ये ही बघ ही तुझी खोली ते चावी दे. चावी चावी किती आहे अरे कुलूप नाही उघडायचा. अरे हा 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 विसरले चावी तर अरे लागत नाही आई. लागत नाही बघूया अरे हा ही चावी खायची माहिती आहे केळूसकर नाक्यावरची खोल्या ना त्याची चावी असाई काय हा ते रात्री चोरी करून जाणार होते ना म्हणून डुप्लिकेट बनवून घेतलंय काय केलंस ह्या दे आता दुसरी चावी. हा चोरी करतास चावी काय दुसरी अरे दुसरी हा मागच्या क्षात हा हा नको ही पण चावी टाकून देशील बाजू को मीच उघडते ये डॉक्टर आपण चुकीच्या रूम मध्ये नाही लाव अगो 400 वर्ष जुनी दिसता रूम आजीच्या काळापासूनची माका वाटतं शेवटचं कचरो आजीन काढलेलं दिसता त्यांना चिंट्याक बघते मी त्या काय सांगलेले माझ्या बहिणीसाठी खोली हवी तरी अशी दिल्यान पप्पे दादा रवान दे आता. अगो डॉक्टर तू हे कसं राहतल अगो किती घाण असं बघ अरे मी करीन ना साफ. अगो पण किती आहे ह्या बघ माझा ऐक आईची माणसानं माका बरी वाटत नाही तू हे नको राहू
तुझे एवढी वाईट नाही आहेत ना? मग हे चला. आम्ही काय वाईट नाही असं. पण तू चोरी करतास. हा म्हणजे थोडी कधीतरी. ताच तर प्रत्येक माणूस काय परफेक्ट असता का? आता किती पण तू माझ्या मागे बॅत लावलास ना हैसून जायचं, तरी मी हयच रवतले. अगो डॉक्टर तुका कळत कसं नाही या? अगो जरा डोक्या चालव. तू डॉक्टर रस, अशा वस्तीत राहणार रस. मी अजून डॉक्टर झाले नाही. अगो पण डॉक्टर बनतलच ना, मग तुझ्या स्टेटसला ही खोली शोभत नाही. स्टेटसशी मका काय घेणं देणं नाही पप्पे दादा. अगो डॉक्टर पण तू या एवढ्याशा खोलीत कसा काय राहतलस? अरे या राहता घर नाही ना म्हणून तुका असं वाटतं. आणि काय वाईट चांगलीच तर आहे ना. एकट्या माणसाक किती जागा लागता सांग? अरे एवढ्याशा जागेत मुंबईत अख्खा बिराड राहता, माहितीये ना तुका. एकदा का माझ्या हातात झाडू इला ना की बघच या खोलीचा महाल कसा करताय. नीरा, आज आणखीन एक चांगली गोष्ट झालीये. त्या मोकल काकूंनी घर विकलं त्यांचं. पण आमच्यासाठी सॅडच आहे ना. म्हणजे मम्मा आता तुला कसं सांगू ग, त्यामुळे आता आमच्या पार्ट्या बंद होणार. काय ग, काहीतरी सांगत होतीस ना? हा अगं अंकिता आणि हेतलला आता पीजी शोधावं लागेल ना, म्हणून त्यांच्यासाठी वाईट वाटतंय मला. अगं त्यांची कशाला एवढी काळजी करते? त्यांना मिळेल की दुसरी रूम. रिच आहेत त्या तशा. पण आपल्या मोलकर्णीचं काय? अरे हो, आता तिला सुद्धा पीजी शोधावं लागेल. मस्तच आहे. मग कुठे राहील ग ती आता? आणि बजेट इश्यूज झाले तर? फुटपाथवर राहील. खरंच ग, पण सिरियसली आउट ऑफ क्युरिओसिटी, खरंच कुठे राहील ती? आपल्याला काय करायचं हिरा? आपल्या घरात येत नाहीये ना, मग झालं. तू सोड ग तिचा विषय. मी तुला सांगितलं तेवढं कर. तू तुझं मिशन लक्षात ठेव. हो मला माहिती आहे, सौदामिनी मॅडमशी फ्रेंडशिप करायचंय. ओके, गुड गर्ल. चल मी येते आता. बाय बाय. ए अंकी, पॅकिंग झाली काय तुझी? नाही नाही यार, काही सुधरतच नाहीये मला. काय ग, हे तर माझं बुक आहे ना, आणि तू कशाला घेऊन जात होती? अगं तूच मला दिलं होतं ना. आठव रेफरन्स साठी. हा, ए पण मी तर तुला एक्झाम साठी दिलेलं ना, आणि तू तर डायरेक्ट ढापलं. देवे काही काय बोलते? ढापलं काय ढापलं? आणि हे बघ, तसंही ते आता सेकंड इयरचं पुस्तक आहे, ते आमच्या सिलेबस मध्ये. तू काय करणार आहेस ते पुस्तक घेऊन? वा रे वा, तुम्ही कुछ अक्कल नथी केम? मला बॅक रेफरन्सला लागणार नाही काय? आणि दरवेळी काय मग मी तुझ्या रूमवर यायचं? तर त्याला काय झालं? मी म्हणलीच नाहीये तुला माझ्या रूमवर येऊ नको म्हणून. ए काय गरज नाही. माझं बुक आहे, तुला पाहिजे असेल तर तू यायचं माझ्या रूमवर, मी नाही येणार. अगं ते तुझं नाहीच ते पुस्तकीचा. तर काय चाललंय तुमचं? किती जोरात बोलताय तुमका कळता? मोकल काकू आत्ताच बऱ्या होऊन इलेत ना घरी, आणि त्यांना त्रास होईल ह्याचा तरी विचार करा. ए फर्स्ट ऑफ ऑल हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तुझ्यामुळे हे घर आम्हाला सोडून जावं लागतंय. नाहीतर काय, मोकल काकू चांगल्या म्हणत होत्या की तुम्ही इथेच राहा, पण नाही, मॅडमांना आपला मोठेपणा दाखवायचा होता. जरा विचार केला नाही की आपलं काय होणार. काय ग, काय गोंधळ चाललाय तुमचा? झालं की नाही तुमचं? होय, आता पॅकिंग करत करत गप्पा मारत होतो. काय ग, तुमची राहायची सोय झाली का? हो. कुणाकडे झाली? ते पुढच्या दामले चौकात एक लेडीज हॉस्टेल आहे ना, तिथे. हा, चला बरं झालं. पण बरी आहे का सोय? हा आता आहे. काय खूप मुली कोंबतात एकेका रूम मध्ये. आणि आपल्यासारखं असं चांगलं जेवण पण नसणार नाही तिकडे. काय करणार, तुम्हाला दुसरा पर्यायच नसेल ना. हो ना, म्हणजे आता इतक्या शॉर्ट टर्म वर चांगलं काय मिळणं अवघड आहे. आणि तुझं काय, तू कुठे राहणार आहेस? तुझी झाली का सोय कुठे राहायची?
काय या दोघींच्या बरोबर राहणार आहेस? नाही नाही ता मी अगं हिला पण घ्या ना तुमच्या बरोबर राहायला. नाही नाही म्हणजे तिथं 2च वॅकन्सी होत्या ना, म्हणून अजिबातच जागा नाही आता. अरे पण जरा त्यांना विचारून तर बघा. काकू रवान दे, माझी झाली आहे सोय. झाली? कुठे झाली? ता म्हणजे मी कशा अवस्थेत राहणारा ह्या मोकल काकूंका कसं सांगू? काय ग, कुठं पाहिलीस रूम? ता बघितली एका चाळीत. चाळ? म्हणजे तू चाळीत राहणार आहेस? पण तिथली माणसं कशी आहेत? तुझ्या बरोबर कोण राहायला आहे का तू एकटीच? आजूबाजूला माणसं बरी आहेत ना? काकू तुम्ही नका काळजी करू. त्या माझ्या गावच्या ओळखीचे असतात ना, त्यांच्याकडेच राहणार आहे आम्ही. टेन्शन कसं नको घेऊ. अगं आता मी तुझ्या बरोबर नसणार आहे, या पोरी पण तुझ्या बरोबर नसणार आहे, आणि त्यात तुला अभ्यास पण करायचा आहे. टेन्शन कसं नाही येणार? कसं होणार ग तुझं सरस्वती? मी सगळा करतलंय मॅनेज आणि अभ्यास पण करेन. हो ग, काळजी कशी नाही वाटणार. इतकी वर्ष तुम्ही माझ्या सोबत राहिला आणि आज अचानक अशा हे बघा, मी जरी अमेरिकेला गेले तरी किती मार्क्स पडलेत हे मला फोन करून कळवत जा. आणि कुणाला कमी मार्क्स मिळाले आणि कोण नापास झालं तर लगेच तिकडून येऊन एकेकाला बघीन. काय ग अंकिता? नाही काकू, मी होईन पास. आणि नापास झालातच तर जिथे कुठे असेल तिथे येऊन तुमचे चांगले कान पिरगळीन. चालेल ने, त्या निमित्ताने आपली भेट तरी होईल. अरे वा, म्हणजे मुद्दामच नापास होणार म्हणा. तसं नाही हो काकू. आणि सरस्वती, तू पण काळजी घे, नीट अभ्यास कर आणि डॉक्टर बनायचं तुझं आणि तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण कर. हा होय काकू, मी माझी काळजी घे आणि हैसून डॉक्टर बनानच गावाक जाईन. आणि डॉक्टर झाले ना मग हे तुमकाच पहिला फोन करीन. विश्वास आहे ग माझा तुझ्यावर. तू ठरवलेलं करशीलच. पण खरं सांगू, तुम्हाला शिस्त लागावी म्हणून मी तुमच्याशी वाईट वागत होते, मुद्दाम होऊन नाही. काकू आमका माहिती आहे, तुम्ही ना आमच्या कोकणातल्या फणसासारखे असतात. बाहेरून काटेरी पण आतून मऊ आणि साखरेसारखे. अगं लळा लागला होता ग तुमच्या पोरींचा. म्हणतात ना, सवयच वाईट. मी अमेरिकेला गेल्यावर कशी राहणार आहे देवालाच ठाऊक. मला तुमची आठवण येणार. कशी राहू मी? ठीक आहे, बरं चला आवरा तुमचं. हा, मी आतलं बघते. चला. प्रभात सर, घराच्या पेमेंटचा चेक. थँक्यू सर. अहो साहेब, थँक्यू तर मी म्हटलं पाहिजे. एवढं छान आणि मोक्याच्या ठिकाणी असलेलं घर तुम्ही मला दिलं, तेही एवढ्या कमी किमतीत. हो, आता आम्ही आमच्या आईला अमेरिकेला घेऊन जातोय कायमचं. मग या प्रॉपर्टीकडे लक्ष कोण देणार ना? साहेब, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. नुसतं घर असून चालत नाही, पण ते जपलं पाहिजे. साहेब, तुमचं घर अगदी मी व्यवस्थित जपेन. दादा, ते डॉक्युमेंट्स बद्दल बोल ना. हो साळवी साहेब, आमच्या वकिलाकडून पुढची प्रोसिजर करून घेतो आणि मग घराचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी कुरिअर करतो. परवापासून तुम्ही इथे राहायला येऊ शकता. ओके? हो चालेल. बरं मी निघू? हो येस, या. चला येतो. नमस्कार. चला, महत्वाचं काम मार्गी लागलं. निघूयात ना? हो, नाहीतर आपल्याला उशीर होईल.
हो अरे पण आई कुठे आहे? दादा मी बोलून आणते. प्लीज. काकू काकू मोकल काकू सोडवतच नाही ग. पायच निघत नाहीत ना. काकू मका माहिती आहे तुम्ही किती जपला या घरात. कुंडीतल्या झाडातला एक पान पण आमका तोडू द्यायचा नाही. भिंतीवरती पेनाची शाई तुमका आवडायची नाही. लहान पोराक जसे नवीन कपडे घालतात तसा अगदी सजवलेला तुमचा. पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलं होतं ग या घराला. पोटची पोरं काय आता आलीत, पण त्यावेळी कोणी नव्हतं ना. त्यावेळी हे घर होतं माझं सोबती म्हणून, माझा आधार म्हणून. माका माहिती आहे स्वतःचं राहता घर सोडून जाणं किती कठीण असतं. मी अनुभवलंय आता. माझ्या घराच्या खिडकीतून सकाळी येणारा सूर्यप्रकाश, संध्याकाळी देवासमोर तेवत असलेला दिवो, सगळा सगळा माझ्या डोळ्यात रुतलेला असा. पण काकू आता तुम्ही तुमच्या मुलांवांगडा जाणार आहात. पुढचं अख्खं आयुष्य त्यांच्यासोबत घालवणार आहात. मग हीच तुमची खरी संपत्ती असा की नाही? कळतंय ग, पण वळत नाही. काकू तुमका धीर करू कस लागतला. तुमका माहितीये माझी आई सांगायची आपल्यांका सगळाच धरून ठेवता येत नाही. किती पण मिळाला ना तरी काही ना काहीतरी मागे राहताच. आणि हेकाच तर आयुष्य म्हणतात ना. खरंय तुझं. प्रत्येकाला आयुष्यात हवं असतं ते कधी मिळतच नाही. कुठेतरी मन मागे सोडावंच लागतं. होय ना. मग हे आता किती रडतास? चला डोळे पुसा. आणि तुम्हीच म्हणता ना ह्या घर म्हणजे तुमचा पोरा, आणि तुमच्या पोराक तुम्ही रडत रडत निरोप देणार आहात का? चला डोळे पुसा बघू आणि हसत हसत नवीन प्रवासाला लागा. खरंय तुझं. साक्षात कान्हाच माझ्या पाठीशी उभं आतापर्यंत, म्हणून माझं निभावलं बघ. आई आले रे आले. चल बाई येते मी. तू पण तुझी काळजी घे आणि वारंवार मला फोन करत राहा. हं? चल. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. येते रे. कुठे आणि कशा परिस्थितीत असेल बयो? खोली मिळाली असं म्हणाली खरी, पण कुठे, जागा कशी असेल? मुलींसाठी सेफ असेल ना? बाबा बोलवलंस? हा अरे बस ना. बयोबद्दल बोलायला बोलवलं तुला. हा बोल ना बाबा. अरे बयोने सांगितलं तिला रूम वगैरे मिळाली आहे, पण कुठे राहतीये, कोणासोबत राहतीये काही सांगितलं का तुला? नाही रे बाबा, म्हणजे अंकिता मला फक्त एवढंच बोलली की मोकल काकू कायमच्या अमेरिकेला शिफ्ट होत आहेत. त्यामुळे त्या तिघींना पण तिथून निघावं लागणार आहे. तेच तर सांगितलं मी तुला. पण म्हणजे हेतल आणि अंकिता पण सोबत असणार आहेत ना? काय आयडिया नाही रे बाबा. म्हणजे अंकिता तर तशी काय बोलली नाही. दादा या घे पाणी. आणि तुका लिंबू पाणी आत्ता आणू की मगे? नाही नंतर पण चालेल. चालत. ते सुमन थांब ना. हा
तुला बयो काही बोलली का ग? म्हणजे तिने रूमची सोय केली म्हणाली ना, पण कुठे राहतीये, कोणासोबत राहतीये, काही रूम बद्दल सांगितलं का? खरं सांगायचं तर माका अजून रूमच भेटली नाही. नाही नाही दादा, तसा काय नाही बोलली माका. आज दुपारी पण उत्तर देताना काय टाळत होती ना ती. तेच ना रे बाबा, म्हणजे ती सध्या कुठे राहते हे सांगायला पण कचरत होती. नाही, पण आपल्याला तिच्याशी बोलून जाणून घ्यायलाच हवं. मोकल काकू होत्या तोपर्यंत काही टेन्शन नव्हतं, त्या जबाबदार व्यक्ती होत्या. पण आता ही एकटी कुठे असणार आहे? मुंबईत राहणार आहे ती. मुंबईतली माणसं कशी असतात माहिती आहे ना. आणि आपली बयो कितीही हुशार असली ना तरी भोळी आहे. एखाद्याचं भलं करायला जायचं आणि काहीतरी भलतंच होऊन बसायचं. बरोबर बोलतोयस बाबा. आपण उद्या आधी तिला भेटू आणि मग तिच्यासोबतच तिची रूम बघायला जाऊ. हो, तसंच करू.